पतीच्या निधनानंतर आईला मिळणारी पेन्शन ती मावशी मामा यांनाच देत होती। या रागातून पोटच्या मुलानेच आईच्या डोक्यात कुकरने जोरात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी बिल्डिंग मालकाच्या फिर्यादीनुसार मुलाविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। हर्षल रामकृष्ण चिंचनसुरे राहणार भारतनगर गुमठानाका असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे। न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे। मुलाला 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवून पुढे शिक्षण देऊन नोकरी लायक ज्या आईने बनवले त्याच आईला काही रुपयांसाठी पोटच्या मुलाने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। संशयित आरोपी हर्षल चिंचनसुरे हा शिक्षण विभागात लिपिक म्हणून कामाला आहे। 9 मे रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास त्याने पेन्शनच्या कारणावरून आईसोबत भांडण केले। पेन्शनची रक्कम आई नातेवाईकांनाच देत असल्याच्या रागातून त्याने घरातील कुकर आईच्या डोक्यात मारला। त्यात आई जागेवरच बेशुद्ध झाली। त्यानंतर त्याने मित्राला बोलावून घेतले। विजयालक्ष्मी रामकृष्ण चिंचनसुरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांनी या संदर्भात रुग्णालयात जाऊन चौकशी केली। त्यावेळी नातेवाईक कोणीच नव्हते। पोलिसांनी अधिक तपास केला असता मुलानेच आईला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली। त्यानुसार जखमी विजयालक्ष्मी चिंचनसुरे या ज्या ठिकाणी राहायला आहेत त्या इमारतीचे मालक अमित सुरेश धूपद राणा सोमवारपेठ यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी जखमीचा मुलगा हर्षल याला अटक केली। आपण आईला सांभाळतो तरी देखील ती पेन्शनची रक्कम नातेवाईकांना देत असल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले। हर्षल हा वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यात लिपिक म्हणून नोकरीला लागला। आता त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन तो साध्या पोलीस कोठडीत आहे। त्या संदर्भातील अहवाल पोलीस शिक्षण विभागाला पाठवणार आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योत्सना भांबिष्टे तपास करत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।